भाई जयंत पाटील यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त शक्ती प्रदर्शन. जयंत पाटील व चित्रलेखा पाटील यांना आमदार करण्याचा निर्धार. आजी आजोबांसोबत वडील आणि नातू अशा 3 पिढ्यांना शेतकरी कामगार पक्षाशी जोडून संघटना अधिक मजबूत करण्याचा संकल्प. शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते सरचिटणीस तथा माजी आमदार जयंत पाटील यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त अलिबाग येथे आयोजित अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला राज्यभरातील राजकीय, सामाजिक, सहकार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री आमदार सतेज पाटील, आमदार नारायण आबा पाटील, बाबासाहेब देशमुख, शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, महाराष्ट्र महिला आघाडी प्रमुख ॲडव्होकेट मानसीताई म्हात्रे, सुरेश खैरे, ॲडव्होकेट गौतम पाटील आदींसह उपस्थित होते. यावेळी उपस्थित वक्त्यांनी भाई जयंत पाटील यांच्या प्रदीर्घ सामाजिक, राजकीय, सहकार क्षेत्रातील कारकिर्दीचा गौरव करत त्यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कामगार पक्ष अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तसेच आगामी काळात भाई जयंत पाटील यांना विधान परिषदेत आणि चित्रलेखा पाटील यांना विधानसभेत पाठवून आमदार करण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी केला आहे. कार्यक्रमात शेकापची पुरोगामी, लढाऊ आणि क्रांतिकारी विचारधारा घराघरात पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. आजोबा, वडील आणि नातू अशा 3 पिढ्यांना शेतकरी कामगार पक्षाशी जोडून संघटना अधिक मजबूत करण्याचे आवाहन करण्यात आले. शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी शेकापचे नेतृत्व अधिक प्रभावीपणे उभे राहावे आणि रायगडसह संपूर्ण कोकणात पुन्हा सुगीचे दिवस यावेत असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी दरडग्रस्त व पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यात आला. तर चित्रलेखा पाटील यांच्या नेतृत्वात पर्यावरण संवर्धन काम करण्याचा संकल्पही करण्यात आला. धम्मशील सावंतसह न्यूज ब्युरो, रायगड, महाराष्ट्र. काय शुभेच्छा द्यायला भाई? महाराष्ट्राचे कर्तृत्व नेतृत्व म्हणून भाईंच्याकडे आम्ही बघतो. या विचाराच्या लढाईमध्ये कणखरपणे महाविकास आघाडीचे घटक म्हणून ते काम करत आहेत आणि म्हणून त्यांना काँग्रेसच्या वतीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा या ठिकाणी देण्यासाठी आलेलो आहोत. कारण की आज या प्रदूषणाच्या, वैचारिक प्रदूषणाच्या काळामध्ये विचाराची लढाई महत्त्वाची आणि भाईंसारखं नेतृत्व एक संघर्ष योद्धा म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो आणि मनापासून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत. म्हणजे दादा, गोकुळचा विषय सुरू आहे. गोकुळचा बाप कोण अशी चर्चा सध्या कोल्हापुरात सुरू आहे, काय सांगा? मला वाटतं गोकुळचा दूध उत्पादक हाच गोकुळचा बाप आहे. कारण की आता मोठा भाऊ कोण, बारका भाऊ कोण अशी चर्चा चालू आहे. आता बापापर्यंत ती चर्चा गेलेली आहे उलट्या बाजूनं. परंतु आम्ही म्हणतो गोकुळचा दूध उत्पादकच हा खरा बाप आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, आता तुम्ही सांगितलं महाविकास आघाडीची सत्ता पुन्हा येईल. जसं आपण विरोधक सगळे जर एकत्र आलो तर महाविकास आघाडीची सत्ता येणं सहज शक्य असं तुम्ही म्हणालात. नाही, आज असंतोष प्रचंड महायुतीमध्ये आहे. भावकीतला वाद प्रचंड प्रमाणात आपण बघतोय. म्हणजे साताऱ्यामध्ये शिंदे गटाच्या मंत्र्यांना पोलिसांनी केलेली मारहाण, आज राज्यामध्ये भावकीचा वाद एवढा चालू आहे की मी मोठा का तू मोठा, आणि हे लोकांना या ठिकाणी पटलेलं नाही. ज्या मिसिंग लिंकचा उद्घाटनावेळी दोन्ही पक्षाच्या लोकांनी इन्फ्रामॅन म्हणून जबाबदारी घेतली की आम्हीच हे केलं, आता 2 दिवसात ते किती पोकळ होतं हे या ठिकाणी लक्षात आलेलं आहे. की IMDचा अलर्ट असताना सुद्धा तुम्ही लोकांना माहिती त्या ठिकाणी देऊ शकला नाही. मॅनहोलमध्ये पडून आज देखील मुंबईमध्ये लोकांचे मृत्यू होत आहेत. झाड पडून मृत्यू होतो, घर पडून मृत्यू होतो. म्हणजे या पावसाळ्याची तयारी किती आहे हे या ठिकाणी दिसून येतं. शेतकऱ्यांची फसवी कर्जमाफी असेल, वाढती बेरोजगारी असेल, स्मार्ट मीटरच्या माध्यमातून लादलेले मीटर असतील किंवा वाढलेले विजेचे दर असतील, महागाई असेल, हे सगळे मुद्दे उद्या 2029ला मतदान करताना या महाराष्ट्रातली जनता विचारात घेऊन आम्हाला या ठिकाणी संधी मिळेल अशी आम्हाला खात्री आहे. मिसिंग लिंकचा उल्लेख केला आपण, पृथ्वीराज बाबांनी हा मिसिंग लिंकचा जो प्रकल्प होता तो टाळला होता. नाही, मला वाटतं तांत्रिक बाबी या करत असताना या ठिकाणी त्या गृहीत धरल्या होत्या का? एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट जो झाला त्यामध्ये दरड कोसळण्यासंदर्भातल्या उपाययोजना केल्या होत्या का? कारण की आता DPR ते मिळत नाही.
टेंडर झालं होतं ते टेंडर या ठिकाणी उपलब्ध नाही आहे आणि म्हणून सरकारनं घाई गडबडीनं हा प्रोजेक्ट या ठिकाणी केला असं आमचं मत आहे. थोडा शांतपणे तो करायला पाहिजे होता. सरकारचं क्रेडिट घेण्यामध्ये जास्त लक्ष आहे, दर्जामध्ये जास्त लक्ष नाही. आता मुंबई गोवा हायवेची आपण परिस्थिती बघतो गेले अनेक वर्ष आणि त्यामुळे फक्त क्रेडिट वॉर चालू आहे. त्या ठिकाणी विकासाची वॉर चालू नाही, क्रेडिट वॉर फक्त सरकारमध्ये चालू आहे. जयंतभाई पाटलांना पुन्हा विधान परिषदेमध्ये घेण्याच्या संदर्भाचा एक संकल्प आज केलेला दिसतोय. कशी आज पुढची वाटत? नाही, 100% मागच्या वेळी देखील आम्ही प्रयत्न केला, परंतु आपल्याला माहीत आहे मी त्यावेळी अगदी मताची जोडणी करत असताना, सगळ्या गोष्टी करत असताना मी जयंत पाटील साहेबांच्यावर काँग्रेसचा एक सहकारी म्हणून या ठिकाणी होतं. कारण की अशी अभ्यासू माणसं, विधिमंडळ म्हणजे काय आहे, तिथं अभ्यासपूर्ण मांडून राज्याला कायदा देणं आणि राज्यातले निर्णय या ठिकाणी होतं आणि त्या विधिमंडळामध्ये जयंत पाटील साहेबांसारखे अनुभवी व्यक्तिमत्व असणं ही काळाची गरज नाही, महाराष्ट्राची गरज आहे. थँक्यू. पुरोगामी विचाराचं राज्यकर्ते देशात आणि राज्यात यावे ही मला आशा आहे आणि त्याच्यासाठी मी धडपड करणार आहे. राजकीय परिस्थिती सध्या बदलत चालली आहे, त्या संदर्भात काय सांगता? राजकीय बदलीत मी एवढं मला आत्मविश्वास आहे, मी सतत बोलतो तुमच्या बरोबर बोलताना, पण हे बदलणार आहे. परंतु ज्या गतीने बदलणार असं मला वाटत होतं ती गती आता जास्त होईल असं मला वाटतं, ती वाढेल. विरोध आणि त्याच्यामध्ये विरोध आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धतीचे घोटाळे होत आहेत ते भयंकर आहेत. ते टोकाला गेल्यानंतर निश्चितपणे वेगळ्या तऱ्हेनं काम होईल आणि ज्या पद्धतीचा अभ्यास आणि ज्या पद्धतीचं पार्लमेंटमध्ये राहुल गांधी काम करतायत की त्यावेळेला राहुल गांधी ज्या वेळेला काम करतात, जेव्हा बोलतात त्यावेळेला पंतप्रधान निघून जातात, देशातले काही मंत्री निघून जातात की त्यांना उत्तर देता येत नाही. ही परिस्थिती आपण बघतोय. परंतु ज्या पद्धतीचं त्याची प्रसिद्धी व्हायला पाहिजे, ज्या पद्धतीनं त्याच्याकडे त्याचा उहापोह व्हायला पाहिजे, चर्चा व्हायला पाहिजे, ती होत नाहीये. पण इंडिया आघाडीचा मी एक त्या ठिकाणी सदस्य म्हणून ज्या वेळेला चर्चा होते ती व्यापक होते आणि व्यापक होताना त्यामध्ये राहुल गांधी जे त्या ठिकाणी चर्चा करतात की शेवटचा विचार मांडतात तो एकदम प्रभावी असतो आणि त्याच्यामध्ये सर्वसामान्य गरीब आणि बहुजनांचं हित कसं होईल बघण्याची त्यांची जी हातोटी आहे ती वेगळ्या तऱ्हेची मला दिसून आलेली आहे. भाई जयंत पाटील यांचा हे नातं आहे, हे प्राणबंधाचं नातं. कुणाचं नातं गेल्या 4 दशकांचं आहे, कुणाचं नातं गेल्या 5 दशकांचं आहे, कुणाचं नातं 10-15 वर्षांचं सुद्धा आहे, कुणाचं नातं 1-2 वर्षांचं सुद्धा असेल. पण ज्या